ओम नमः शिवाय. श्री गुरु विरूपाक्षेश्वर कट्टीमनी संस्थान हिरेमठ मेहकर यांच्या श्रीमठाचे समस्त भक्त लोकांना कळविण्यात आनंद होतो की येणे मे महिन्याची 12 तारीख पासून 23 तारीख पर्यंत तुमच्या गुरुवर्य श्री गुरु राजेश्वर शिवाचार्य यांचे गुरुपट्टाभिषेक महोत्सव आपण करून 25 वर्ष पूर्ण झालेला आहे. त्यानिमित्त गुरु महाराजांचे पट्टाभिषेक महोत्सवाचे रजत महोत्सव कार्यक्रम संपन्न होत आहे. त्या कार्यक्रम विशेषतः 12 तारीख पासून आरंभ होतो. प्रातः महारुद्राभिषेक, तथैव पल्लक्की पूजा, गुरुदैवत पूजा आणि संध्याकाळी शिवकथा, पुराण, प्रवचन हे सर्व कार्यक्रम चालत असतात. आणि हा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आपण समस्त भक्त लोक येणे, भाग घेणे आणि विशेषतः हा कार्यक्रमामध्ये मे 20 तारीखना दिवशी परमपूज्य रंभापुरी जगद्गुरु महासनिधी यांचं शुभागमन होणार आहे. आणि 21, 22, 23 सकाळी त्यांचं इष्टलिंग महापूजा असतो. रुद्राभिषेक पूजा संपन्न होत असतात लिंगाना आणि तीर्थप्रसाद मिळत असतो भक्त लोकांना. संध्याकाळी परमपूज्य गुरुवर्यांचे उपदेशामृत आणि देशातील भागातील समस्त गण्यमान्यांचे आगमन होत असतो. एक सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमामध्ये समस्त भक्त लोकांनी भाग घ्यावे. आणि विशेषतः हा कार्यक्रमामध्ये मी प्रत्येक भक्त लोकांना आव्हान करत आहोत. तुमचे गुरुमठ मेहकर आहे, तुमचे गुरुदैवत विरूपाक्षेश्वर आहे. गुरु कुठले? मेहकरचे. मग मी गुरु आहे. मी राजेश्वर शिवाचार्य, अगोदर राचोटी शिवाचार्य होते, नंतर त्याच्यापेक्षा मरिबसव शिवाचार्य होते, पण तुमचे मूल गुरुदैवत म्हणजे विरूपाक्षेश्वर आहे. त्या विरूपाक्षेश्वर गुरुदैवतांना एक सुंदर सेवा समर्पण करायचं आहे. 1960 मध्ये परमपूज्य राचोटी शिवाचार्य गुरुवर्याने 60 पासून 65 पर्यंत पादयात्राची माध्यमातून प्रत्येक भक्त लोकांची घरचा अंगणात येऊन त्यांच्या घरी पूजन, पादपूजन आणि बिन्नवा करत भक्त लोकाला मंत्र दीक्ष उपदेश देत देत त्यांनी समस्त शिष्य लोकांची गाव फिरलेला आहे. आणि घोडा असताना घोड्यावर बसले नाही, चलत 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 भक्तांची पर्यंत आलेला आहे. इतकं कष्ट घेऊन गुरुमाऊलीने एक अनुष्ठानाची माध्यमातून मंदिर बांधून ठेवलेलं आहे. आणि माघ पौर्णिमेला त्यांनी लिंग प्रतिष्ठापना करून तेव्हापासून पल्लक्की उत्सव चालू केले. आता पण माघ पौर्णिमेला तो पल्लक्की होत असतो. इतकं एक सुंदर कार्य त्यांच्या हाताने संपन्न झालेला. त्यानिमित्त गुरु महाराजांचे 25व्या वर्षाचे निमित्त त्या पट्टाभिषेक महोत्सवाचे स्मरणार्थ सर्व भक्त लोकांनी आणि गुरुनी मिळून रजत पल्लक्की गुरुला समर्पण करायचं आहे. तो विरूपाक्षेश्वरला समर्पण करायचा आहे. त्यासाठी तुमच्या सेवाची गरज आहे. प्रत्येक भक्त लोकांना मी सांगत आहोत, तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला संस्कार द्या आणि तुमचे गुरुमठ कळवा, गुरुला दाखवा आणि हे परंपरा राखवायची आहे. कधी आपल्या वंशामध्ये एक पुत्र जन्म येऊन त्याने विचारतात आमचे गुरु कुठले, त्यांच्यासाठी हे प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक भक्त लोकाला ह्या सेवासाठी मी आवाहन करत आहोत. त्या सेवा असं आहे, 1 kg पासून
1 तोळापर्यंत. देवाने तुम्हाला शक्ती दिलेला असेल, 1 केजी सेवा करा चांदीचा. त्याला ₹1,00,000 खर्च येतील आणि त्याच्यासोबत तुम्हाला 1 दिवसाचे यजमानत्व भेटेल. आणि ज्या भक्तांनी ₹51,000 ची सेवा केलेला आहे, 50,000 ची सेवा केलेला आहे, अर्धा केजी चांदीचा सेवा बरोबर प्रसादाची सेवा पण तुम्हाला मिळत असतो. आणि तसेही ज्या भक्तांनी ₹25,000 ची सेवा केलेला आहे, त्यांना पाव केजी चांदीच्या बरोबर अन्नदान सेवा पण घडतोय. आणि ज्या भक्तांनी ₹11,000 ची सेवा करतात, अन्नदानसहित 1 तोळा चांदीचा सेवा त्यांना घडत असतात किंवा 11 तोळा चांदीचा सेवा पण घडू शकतो. आणि काही जर नसेल तुमच्या शक्त्यानुसार 2 तोळे, 5 तोळे किती शक्य आहे तेवढा द्या. जर काही नसेल ₹1,000 ला काही कमी नाही आजच्या काळामध्ये. तुम्ही सेवा करू शकता. त्याला पण जर कमी असेल, तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही सेवा करा. श्रमसेवा करून पण गुरु सानिध्यामध्ये येऊन जावा. इथं आलेल्या कार्यामध्ये सहभाग घ्या, सेवा करा. ते पण फार महत्त्वाची सेवा आहे. आणि आजची ज्येष्ठ लोकांना मी सांगायचं अपेक्षा करतो. आपण जीवनामध्ये समस्त कष्ट पाहिलं, जीवन पाहिले, रुपये पाहिले, ₹1000 पाहिले, ₹1,00,000 पाहिले असेल. पण पुढचे जे पिढी आहेत आजचे, ते सुशिक्षित होऊन सुंदर जीवन जगत आहेत, उद्योग करत आहेत, नोकरी-चाकरीवर आहेत. त्या लोकांनी पुष्कळ क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे. त्याला पैशाची काही किंमत नाही. त्या लोकांनी लाखपासून मोजत असतात, हजारोपासून मोजत असतात. तशी लोकांना सेवाची अवकाश द्या. त्यांच्याकडून सेवा घ्या आणि त्यांना प्रेरणा द्या. गुरुसेवा करायचं मनोवृत्ती त्यांच्याजवळ जाऊ दे. कशासाठी म्हणजे पुढच्या पिढीला जर संस्कार न दिला तरी त्यांचा पैसा पब आणि क्लबला निघून जाईल आणि व्यसनाधीन होऊन जाईल. त्यासाठी गुरुसानिध्यमध्ये येत असताना त्यांना कुठंतरी एक धार्मिक प्रेरणा मिळतो आणि चेतना मिळतो. त्यांच्या जीवनामध्ये एक उजेड घडतो. आज ह्याची आवश्यकता आहे. त्या निमित्ताने एक सेवाची अवकाश त्यांना देऊ दे. गुरु महाराजांनी तुमच्यासाठी जीवन समर्पण केलेलं आहे. पण मी भक्त लोकांना आव्हान देतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामधला 1 महिन्याची जे पगार असेल, इन्कम असेल, सोर्स असेल, तुम्ही सेवा करू शकतो का? ते जर शक्य नसेल, अर्ध तरी करू शकतो का? ते शक्य नसेल, आणखी काय तुम्ही करू शकता? ते विचार करून तुमच्या शक्त्यानुसार ह्या कार्यामध्ये तुम्ही सेवा करायचा योग तुम्हाला मिळू दे, म्हणून हा एक प्रयत्न जारी आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी तुम्ही पण यावं. तुमच्या नाव नोंदणी, रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. मोबाईल नंबरसहित रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे. तो वेबसाईटवर आम्ही टाकणार आहे. त्या माध्यमातून तो फेसबुकवर लाईव्ह होतो आणि तेव्हा तो कार्यक्रम पाहायला पण मिळू शकतात. एवढं एक चिंतन करून तुम्ही तुमच्या नवीन पिढी जी आहे त्या लोकांना मी आव्हान करत आहोत. तुम्ही या, तुमच्यासोबत परिवाराला घेऊन या आणि एक सुंदर कार्यक्रमाची साक्षी व्हा. आणि हा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये तुमचे गुरु म्हणजे मेहकर गुरु आणि गुरुची गुरु म्हणजे रंभापुरी जगद्गुरू महाराजांचे शुभागमन आहेत. 3 दिवस मठात राहणार आहेत. त्यांच्या सेवा पण घडू शकतात, दर्शन पण होऊ शकतात. अशी महत्त्व कार्यामध्ये तुमची सेवा राहील ना, त्यासाठी मी वाट पाहत आहोत. तुमच्या सेवा असो आणि तुम्ही याचं वाट मी पाहत असतो. हे फक्त गुरु महाराजांनी कुठंतरी व्हिडिओ पाठवून दिले म्हणून नाही, ते तुमच्या अंगणात येऊन गुरुने सांगितलेला एक तुमच्या मनात संकल्प करून घ्या, एवढा अपेक्षा मी व्यक्त करून. आणि हे कधीही असा मनामध्ये विचार करू नका गुरुने आपल्याला पैसा मागितले. पैशाची काहीही गरज नाही. हे सेवाची गरज आहे. एक उद्देशासाठी तुमच्या सेवा समर्पण आहेत. तुम्ही दिलेला पैसा भविष्य काळामध्ये पुष्कळ मंगळ कार्य करायचा, शैक्षणिक सेवा होऊ शकते, मठाचा सर्व अभ्युदय होऊ शकतात आणि मठ सशक्त होतो आणि त्याच्याबरोबर तुमच्या धर्मकार्य आणि समाजमुखी कार्यासाठी तुमची सेवाची कुठंतरी नोंद होऊन जाईल आणि उपयोग होतील. त्यासाठी तुमच्या सेवा असो एवढा शब्द सांगून मी तुम्हाला तुमचे हेच वाट अपेक्षा करतो. तुम्ही या आणि सहभाग घ्या आणि कार्यक्रमामध्ये सेवा करा आणि तुमच्या
पाहायची अपेक्षा तुमच्या गुरूंनी करत आहे. एवढा शब्द सांगून देवाने तुम्हाला सर्वाला मंगळ आशीर्वाद देवो एवढा शब्द सांगत आहोत. ओम शांती, शांती, शांती.